हाय बॉईज, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर आज हा आपला दुसरा पिरियड आहे. आपण काल आपल्या सिलेबसचा पहिला चॅप्टर रिप्रोडक्शन प्लान सुरू केला. यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याचे प्रकार, त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फिशन, जेमोल फॉर्मेशन एवढा पार्ट आपला झाला. त्यासोबत प्लांटमध्ये आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघितलं आपण. त्यामध्ये कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे आणि टिश्यू कल्चर आहे. ओके, तर आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू करूयात. सेक्शुअल रिप्रोडक्शन हा या चॅप्टरचा मेन पार्ट आहे. काल बऱ्याच मुलांना मी नोट्स वाचून शॉर्ट नोट्स काढण्यासाठी आणि फिगर वगैरे काढण्यासाठी सांगितलेल्या होत्या, पण मला वाटतं एक दोघांनीच त्याला रिस्पॉन्स दिला. बाकीच्यांचा काही रिप्लाय माझ्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे तुम्ही रेग्युलर वाचा किंवा वाचत असाल असं मी इमॅजिन करून सेकंड पिरियड सुरू करतो आहे. तर सेक्शुअल आणि असेक्शुअलमध्ये डिफरन्स आपण बघूयात. काल आपण असेक्शुअल बघितलं, आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघूयात. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असेक्शुअलच्या कम्पेअरमध्ये 2-3 गोष्टी आपल्याला चेंज आढळतील. यामध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. तिकडं युनिपॅरेंटल एकच पॅरेंट होताच असेक्शुअलमध्ये. सेक्शुअलमध्ये 2 पॅरेंट असतील, त्यामध्ये एक मेल आणि एक फिमेल असेल. दुसरं, यामध्ये गॅमेट्स तयार होतात. राहील लक्षात तुमच्या, गॅमेट्सला आपण सेक्स सेल असं म्हटलं होतं. मेलमध्ये मेल गॅमेट्स तयार होतील, फिमेलमध्ये फिमेल गॅमेट तयार होतात. आता ॲनिमलमध्ये आपल्याला 2 पॅरेंट वेगळे आढळतात, पण प्लांटमध्ये हे सेक्स ऑर्गन कदाचित एकाही प्लांटवर आढळतात किंवा 2 प्लांटवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात किंवा दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच फुलामध्ये एकाच झाडावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. काय होतं या ठिकाणी? फर्टिलायझेशन. राहील लक्षात तुमच्या. तर हे 3 चेंजेस आपल्याला आढळतात. लक्षात ठेवा. इट इज बाय पॅरेंटल. राहील लक्षात तुमच्या. बाय पॅरेंटल आपल्याला ॲनिमलच्या बाबतीत म्हणता येईल, पण इथं 2 मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन वेगळे आढळतात, एवढं मात्र नक्की. त्यानंतर गॅमेट्स तयार होतील, त्यानंतर फर्टिलायझेशन होत असतं. ठीक आहे. प्लांटमध्ये आपल्याला प्लांटची जी लाईफ आहे यामध्ये 2 फेजेस आपल्याला पाहायला मिळतात. द फर्स्ट वन इज व्हेजिटेटिव्ह फेज. लक्षात ठेवा. व्हॉट इज फर्स्ट? व्हेजिटेटिव्ह फेज. वन्स अगेन विथ मी. व्हेजिटेटिव्ह फेज किंवा त्याच फेजला आपण ज्युवेनाईल फेज असं म्हणतो. लक्षात ठेवा. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय? प्लांटचं जर्मिनेशन झालं तेव्हापासून झाडाला फुलं येऊजेपर्यंतचा जो ड्युरेशन आहे त्या फेजला व्हेजिटेटिव्ह म्हटलं जातं. आणि प्लांटची व्हेजिटेटिव्ह फेज कंप्लीट झाल्यानंतर प्लांटमध्ये सेकंड फेज स्टार्ट होते. त्या फेजला आपण रिप्रोडक्टिव्ह फेज असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणजे फ्लावरिंगपासून पुढची फेज असेल. फ्लावर तयार होणं तेव्हापासून सीड तयार होजेपर्यंतचा जो ड्युरेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह फेज. ओके, तर प्लांटमध्ये आपल्याला 2 फेजेस पाहायला मिळतात. व्हॉट इज फर्स्ट? व्हेजिटेटिव्ह फेज. व्हॉट इज सेकंड? रिप्रोडक्टिव्ह फेज. ओके, रिप्रोडक्टिव्ह फेज मीन्स फ्लावरिंग स्टेज. लक्षात ठेवा. राईट लक्षात तुमच्या. आणि व्हेजिटेटिव्ह फेज मीन्स बिफोर फ्लावरिंग. ओके, नाऊ कम टू द रिप्रोडक्टिव्ह फेज. आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज आपल्याला बघावं लागेल, कारण की व्हेजिटेटिव्हमध्ये प्लांटला फक्त प्लांटची वाढ होते. रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये स्टार्टिंग होते फ्लावरपासून. लक्षात ठेवा. ठीक आहे. फ्लावरची आपण डेफिनेशन बघूयात. फ्लावरची डेफिनेशन मला वाटतं 10वीला होती आपल्याला, किंवा आपण 11वीमध्ये सुद्धा घेतलेली आहे. सो व्हॉट इज फ्लावर? कम ऑन. फ्लावरची डेफिनेशन सांगता येईल आपल्याला. माझ्यासोबत म्हणायचं तुम्हाला. शूट मॉडिफाईड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इज कॉल्ड एज फ्लावर. लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण त्याला? शूट. वन्स अगेन शूट. व्हॉट इज शूट? शूट मीन्स पार्ट ऑफ प्लांट्स विच ग्रो अबोव द सॉईल दॅट इज कॉल्ड एज शूट. लक्षात ठेवा. ठीक आहे. प्लांटमध्ये 2 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, शूट आणि रूट. रूट इज द पार्ट विच ग्रो इनसाइड द सॉईल अँड द शूट इज द पार्ट विच ग्रो अबोव द सॉईल. द शूट मॉडिफाईड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इज कॉल्ड ॲज फ्लावर. त्याला आपण या ठिकाणी फ्लावर म्हणतो. किंवा इथं आपल्याला आणखीन एक डेफिनेशन दिलेली आहे. द फ्लावर इज स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. हे थोडंसं वाचायला ठीक आहे, पण आपल्याला लिहिण्यासाठी शूट मॉडिफाईड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इज कॉल्ड ॲज फ्लावर. मला सांगा, फ्लावरचं फंक्शन काय? फ्लावरचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे, फ्लावरच्या आतमध्ये काय म्हणतो या ठिकाणी सेक्स ऑर्गन्स आढळतात. लक्षात ठेवा. मेल सेक्स ऑर्गनला आपण अँड्रोशियम म्हणतो आणि फिमेल सेक्स ऑर्गनला आपण गायनोशियम म्हणतो. अँड्रोशियम आणि गायनोशियममध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. द मेन फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस हेप्लॉइड गॅमेट्स. लक्षात ठेवा. राईट लक्षात. त्यामुळे फुलाचं फंक्शन काय? मग मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार करणं हे फुलाचं महत्त्वाचं फंक्शन आहे आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन घडून आणणं.
आता फ्लावरचे आपण पार्ट बघूयात. बऱ्याच दिवसापासून आपण ते बघत आलेलो आहोत. सो टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट पार्ट्स, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एखाद्या टिपिकल फ्लावरमध्ये आपल्याला फ्लावरचे या ठिकाणी 4 पार्ट मुख्यतः पाहायला मिळतात. त्यात पहिला पार्ट आहे कॅलेक्स. डू यू नो कॅलेक्स? कॅलेक्स इज आउटर ग्रीन कलर्ड पार्ट्स, नॉन इसेन्शियल पार्ट्स, हेल्पर पार्ट्स, त्याला आपण कॅलेक्स म्हणतो. कॅलेक्स प्रोटेक्ट द फ्लावर इन बड कंडिशन. दुसरा पार्ट आहे करोला. करोला हा कलर्ड पार्ट असतो, कॅलेक्सच्या आतमध्ये आहे. करोलाच्या मेंबरला आपण पेटल असं म्हणतो. हा इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं काम आणि त्यानंतर मधल्या मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गनला प्रोटेक्ट करण्याचं काम करोला करतो. तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा, त्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. अँड्रोशियम हा इसेन्शियल पार्ट आहे. कॅलेक्स आणि करोला हे नॉन इसेन्शियल होते, लक्षात ठेवा. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे 2 पार्ट इसेन्शियल पार्टमध्ये मोडतात. अँड्रोशियमला आपण मेल सेक्स ऑर्गन ऑफ द फ्लावर असं म्हणतो आणि गायनोसियमला फिमेल सेक्स ऑर्गन ऑफ द फ्लावर म्हटलं जातं. सो ईच फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट्स. व्हॉट इज फर्स्ट? कॅलेक्स, सेकंड करोला, थर्ड अँड्रोशियम अँड फोर्थ वन इज गायनोशियम. राहील लक्षात तुमच्या. असे 4 पार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात फ्लावरमध्ये, जे की आपण 11वीमध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहेत. ओके. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना प्लांटमध्ये 2 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा असतो मिओसिस, लक्षात ठेवा. कोणता? मिओसिस. मिओसिसमध्ये काय होतं या ठिकाणी? मेल गॅमेट्स तयार होतात आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. आणि दुसरा जो टप्पा असतो त्यांचं या ठिकाणी फ्युजन होऊन या ठिकाणी झायगोट तयार होतं, लक्षात ठेवा. राहील लक्षात. फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन होतं. म्हणजे यामध्ये सुरुवातीला काय होईल? सेल डिव्हिजन होईल. मिओसिसच्या मदतीने मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात आणि त्यानंतर फ्युजन ऑफ गॅमेट्स होतं आणि फ्युजन ऑफ गॅमेट्सलाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यापासून डिप्लॉईड झायगोट्स तयार होईल. डिप्लॉईड झायगोट्स हे आपल्याला सीडच्या आतमध्ये तयार होताना आढळतात. सीड्स तयार होतात. सीड्सपासून नवीन प्लांट्स आपल्याला पाहायला मिळते, लक्षात ठेवा. राहील लक्ष तुमच्या. तर यामध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं? सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सुरुवातीला मेल फिमेल गॅमेट्स तयार होतील, नंतर फर्टिलायझेशन होईल, बरोबर. प्लांटचे 2 फेजेस कोणत्या? व्हेजिटेटिव्ह फेज आणि रिप्रोडक्टिव्ह फेज, लक्षात ठेवा. राहील लक्षात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लावर? शूट मॉडिफाईड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज फ्लावर. व्हॉट आर द फंक्शन ऑफ फ्लावर? फ्लावर इज टू प्रोड्यूस हेप्लॉइड मेल गॅमेट्स अँड कॅरी फर्टिलायझेशन. हे फ्लावरचे 2 फंक्शन इथे दिलेले आहेत. त्यानंतर लक्षात ठेवा, व्हॉट आर द 4 पार्ट्स ऑफ फ्लावर? कम ऑन. द फर्स्ट वन कॅलेक्स, सेकंड वन करोला, थर्ड वन अँड्रोशियम अँड फोर्थ वन इज गायनोशियम. कॅलेक्स करोला नॉन इसेन्शियल आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम इसेन्शियल. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला 2 इव्हेंट्स, 2 मेजर स्टेप्स पाहायला मिळतील. नंबर 1 मिओसिस, सेल डिव्हिजन इन मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन, आणि सेकंड वन फर्टिलायझेशन अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट. ओके. आता त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघितलं आपण, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये या ठिकाणी मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स तयार होतील, त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होईल. झायगोटच्या नंतर एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ तयार होण्याच्या प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस असं म्हटलं जातं. एका मार्कासाठी टर्म लक्षात ठेवा, एम्ब्रिओजेनेसिस. वन्स अगेन, एम्ब्रिओजेनेसिस. व्हॉट इज एम्ब्रिओजेनेसिस? Process of formation of embryo from the zygote. Once again, process of formation of embryo from the zygote, that is called as embryogenesis. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन्स आर ग्रुप्ड इंटू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येत असताना आपल्याला त्यामध्ये मुख्यतः 3 टप्पे पाहायला मिळतात. पहिला जो टप्पा आहे त्याला म्हणायचं प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरचा टप्पा, ज्यामध्ये फ्लावर तयार होईल, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन तयार होतील, ह्याला म्हणायचं गॅमेट्स तयार होतील, ह्याला म्हणायचं प्री फर्टिलायझेशन. दुसरा टप्पा असतो फर्टिलायझेशनचा. फर्टिलायझेशनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतील, फर्टिलाइज होतील, आणि त्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट फर्टिलाइज झाल्याच्या नंतर झायगोट तयार होतं आणि झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो, सीड तयार होते. तर हे जे आहेत ह्या ठिकाणी प्लांटमध्ये जे रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मुख्यतः यामध्ये आपण 3 गट केलेत. पहिला गट प्री फर्टिलायझेशन, दुसरा फर्टिलायझेशन, थर्ड पोस्ट फर्टिलायझेशन. कदाचित तुम्हाला एका मार्काला विचारलं जाऊ शकतं, व्हॉट आर द इव्हेंट्स ऑकर्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन? So sexual reproduction consists of 3 events. The first one pre-fertilization, second one fertilization, and third one post-fertilization. ओके. आता इथं एक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला फिगर दिली. या फिगरमध्ये तुम्हाला फ्लावर दिलेलं आहे, टिपिकल फ्लावर. या फ्लावरमध्ये काही बॉक्स दिले, ते बॉक्स एम्प्टी आहेत. त्या बॉक्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या पार्टचे नाव लिहायचे, लक्षात ठेवा. तर बुडाला आपल्याला कॅलेक दिसते, नंतर करोला आहे, नंतर अँड्रोशियम, नंतर त्या ठिकाणी अँथर आहे, तिथं त्या ठिकाणी गायनोशियमचा पार्ट दिसतो आहे, स्टाईल आहे, ओहोरी आहे, आतमध्ये ओहुलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ही फिगर सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. ओके.
आता त्यानंतर आपण या ठिकाणी आता मेल सेक्स ऑर्गनकडे वळूयात. लक्षात ठेवा, जसं आपण म्हटलं मेल सेक्स ऑर्गन ऑफ फ्लावरला काय नाव दिलं? अँड्रोशियम. लक्षात ठेवा, व्हॉट इज मेल सेक्स ऑर्गन ऑफ द फ्लावर? अँड्रोशियम. अँड्रोशियमचे जे मेंबर्स आहेत, लक्षात ठेवा, अँड्रोशियम्स बऱ्याचशा मेंबरनी बनलेलं असतं. तर एका मेंबरला आपण स्टेमन असं म्हणायचं. काय म्हणाल त्याला? स्टेमॅन म्हणा, स्टेमॅन. वन्स अगेन स्टेमन. सो मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड स्टेमन. लक्षात ठेवा. आणि एका स्टेमनमध्ये या ठिकाणी आपल्याला 3 पार्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतील. तर पहिला जो पार्ट आहे त्याला फिलामेंट म्हणून, तिची दांडी असते, हा स्टराईल पार्ट आहे. दुसरा जो पार्ट असतो तो आहे अँथर, आणि अँथर आणि फिलामेंटला कनेक्ट करण्यासाठी एक पार्ट असतो, त्याला कनेक्टिव्ह म्हटलं जातं. सो स्टेमन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट्स, सेकंड कनेक्टिव्ह, अँड थर्ड वन इज अँथर. अँथर हा फर्टाईल पार्ट असेल. ओके. आता जर आपण अँथरला जर कट केलं आणि त्याला जर मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी तो कसा दिसतो? त्याला म्हटलं जातं टीएस ऑफ अँथर. तर अँथर हा, लक्षात ठेवा, ठीक आहे. अँथरच्या आतमध्ये आपल्याला सुरुवातीला पॅरेनकायमॅटस टिश्यू आढळतात. अँथरमध्ये काय काय, अँथरमध्ये इथे फिगर दिसते तुम्हाला. फिगरमध्ये आपल्याला तो अँथरचे 2 पार्ट्स दिसत आहेत, 2 लोब दिसत आहेत. तर जर अँथरमध्ये 2 लोब असतील तर अशा अँथरला बायलोब्ड अँथर म्हटलं जातं किंवा डायथिकस अँथर म्हणतात. आणि जर अँथरमध्ये एकच लोब असेल तर त्याला त्या ठिकाणी मोनोथिकस अँथर म्हटलं जातं किंवा युनिलोब्ड अँथर म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ठीक आहे. अँथरला 2 बायलोब्ड अँथरमध्ये 2 लोबला कनेक्ट करण्याचं काम या ठिकाणी कनेक्टिव्ह टिश्यू करत असते. अँथरच्या एका लोबमध्ये 2 चेंबर आढळतात, त्याला म्हटलं जातं पोलन सॅक किंवा पोलन चेंबर. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, तर एक लोब असेल तर 2 पोलन चेंबर, बरोबर आहे, राहील लक्षात तुमच्या. आणि जर 2 अँथरचे लोब असतील तर त्यामध्ये आपल्याला 4 पोलन चेंबर आढळतात. तर त्या ठिकाणी युनिथिक इथं 2 टर्म आहेत. एक आहे बायलोक्युलार आणि दुसरी आहे टेट्रालोक्युलार. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बायलोक्युलार म्हणजे मोनोथिकस अँथर ज्यामध्ये 2च पोलन चेंबर आढळतील, ठीक आहे. आणि टेट्रास्पोरॅन्जिएट किंवा टेट्रालोक्युलार ह्याचा अर्थ असा, बायथिकस अँथर आहेत ज्यामध्ये 2 लोब आहेत आणि प्रत्येक लोबमध्ये 2-2 चेंबर म्हणजे 4 चेंबर असलेल्या अँथरला टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर किंवा टेट्रालोक्युलार अँथर असं म्हटलं जातं. राहील लक्ष तुमच्या. सो दिस इज द अँथर. ओके. आता टीएस ऑफ अँथर बघितलं तर टीएस ऑफ अँथरमध्ये आपल्याला मुख्यतः 2 भाग पाहायला मिळतात. सुरुवातीला टीएस ऑफ अँथरमध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला पॅरेनकायमॅटस सेल्स आढळतात, पण त्यांच्यानंतर त्यामध्ये डिव्हिजन होऊन त्यामध्ये 2 पार्ट्स पडतील. त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं पोलन चेंबर आणि त्यांचा दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं अँथर वॉल. लक्षात ठेवा, ठीक आहे. अँथर वॉलमध्ये आपल्याला 3 लेअर पाहायला मिळतात. बाहेरचा जो फ्लॅट सेलनं बनलेला प्रोटेक्टिव्ह लेअर आहे त्या लेअरला एपिडर्मिस म्हटलं जातं. एपिडर्मिसच्या खाली पुन्हा आपल्याला एक लेअर आढळतो, त्या लेअरला आपण एंडोथेसियम असं म्हणायचं. एंडोथेसियमला लागून पुन्हा मिडल लेअर आपल्याला 1 ते 2 किंवा काही ठिकाणी 3 लेअर आढळतात. आणि जो चौथा लेअर आहे त्याला म्हणायचं टॅपेटम. टॅपेटम हा पोलन चेंबरच्या आतमध्ये असलेला लेअर आहे. तुम्ही फिगरमध्ये जर बघितलं तर फिगरमध्ये लक्षात येईल. सो टीएस ऑफ अँथर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. द फर्स्ट वन अँथर वॉल, सेकंड वन पोलन चेंबर. अँथर वॉल हा अँथरच्या भोवती असलेले वॉल आहेत त्याला आपण अँथर वॉल म्हणू, आणि सेकंड जो पार्ट आहे त्याला या ठिकाणी पोलन चेंबर म्हटलं जातं. अँथर वॉलमध्ये 4 लेअर लक्षात ठेवा. पहिला लेअर एपिडर्मिस, माझ्यासोबत म्हणायचे इपिडर्मिस, आउटर मोस्ट लेअर आहे हा. सेकंड वन एंडोथेसियम, थर्ड वन मिडल लेअर, अँड फोर्थ वन इज टॅपेटम. टॅपेटम हा पोलन चेंबरच्या आतमध्ये असलेला लेअर आहे. फिगरमध्ये बघून घ्या, त्याला फिगरमध्ये नाव दिलेलं आहे. हा न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. हा आतमध्ये तयार होणाऱ्या पोलन ग्रेनला नरिशमेंट देण्याचं काम करतो आणि त्यामुळं टॅपेटमला न्यूट्रिटिव्ह लेअरसुद्धा म्हटलं जातं. एका मार्कासाठी लक्षात ठेवा. सो व्हॉट इज अदर नेम ऑफ टॅपेटम? टॅपेटम इज ऑल्सो कॉल्ड न्यूट्रिटिव्ह लेअर. वन्स अगेन न्यूट्रिटिव्ह लेअर. ही फिगर महत्त्वाची आहे टीएस ऑफ अँथरची, बऱ्याच वेळेस एक्झामला आलेली आहे. आणि टीएस ऑफ अँथर हे 4 मार्काला एक्झाममध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हा अँथर वॉलचा पहिला पार्ट झाला, त्यामध्ये 4 लेअर आपण बघितले, ठीक आहे. 4 लेअर कोणकोणते? एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर आणि त्यानंतर टॅपेटम, ठीक आहे, राहील लक्षात. आता त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे टीएस ऑफ अँथरचा त्याला आपण या ठिकाणी पोलन चेंबर म्हणतो. एका लोबमध्ये 2 पोलन चेंबर असतात. बायथिकस अँथर म्हणजे 2 लोब असलेल्या अँथरमध्ये 4 पोलन चेंबर असतात. पोलन चेंबरमध्ये आपल्याला मायक्रोस्पोर मदर सेल आढळतात, त्याला पोलन मदर सेल म्हटलं जातं. आणि या पोलन मदर सेलचं मिओसिस होतं आणि मिओसिस होऊन या ठिकाणी पोलन ग्रेन तयार होतात, लक्षात ठेवा, ठीक आहे.
मायक्रोस्पोर मदर सेलपासून पोलन ग्रेन म्हणजेच मायक्रोस्पोरचं दुसरं नाव पोलन ग्रेन आहे. मायक्रोस्पोर मदर सेलपासून पोलन ग्रेन तयार होण्याची जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. काय म्हणाल त्याला? मायक्रोस्पोरोजेनेसिस. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे असेल TS ऑफ अँथर. ओके. त्यानंतर कदाचित 2 मार्कासाठी स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन. लक्षात ठेवा. पोलन ग्रेन कुठून तयार झाला? पोलन ग्रेन डेव्हलप्स फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल. लक्षात ठेवा. मायक्रोस्पोर मदर सेल. आता हा पोलन ग्रेन कसा असतो? हा नॉन मोटाईल आहे, त्याला स्वतःची मुवमेंट नसते. हा हेप्लॉइड आहे, यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हा अर्धा असतो, दॅट इज हेप्लॉइड. हा युनिसेल्युलर असतो. लक्षात ठेवा. आणि यामध्ये सिंगल न्यूक्लियस आहे. सो टिपिकल पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल, हेप्लॉइड, युनिसेल्युलर विथ सिंगल न्यूक्लियस. लक्षात ठेवा. आता पोलन ग्रेनच्या भोवती, पोलन ग्रेनमध्ये आपल्याला 2 पार्ट पाहायला मिळतात. त्यामध्ये जो पहिला पार्ट आहे त्याला म्हणायचं स्पोरोडर्म. स्पोरोडर्म मीन्स लेअर ऑफ पोलन ग्रेन. लक्षात ठेवा. पोलन ग्रेनच्या भोवती जे लेअर आहेत त्या लेअरला आपण या ठिकाणी स्पोरोडर्म असं म्हणतो. स्पोरोडर्ममध्ये आपल्याला 2 लेअर आढळतात. पहिला जो लेअर आहे हा आउटर लेअर आहे, त्याला एक्झाईन म्हणा. एक्झाईन हा कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सपासून बनलेला असतो. त्या सबस्टन्सचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. हे कुजत नाही, पोलन ग्रेनला एन्व्हायरमेंटल फॅक्टरपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. त्याला म्हणायचं स्पोरोपोलेनिन. वन्स अगेन स्पोरोपोलेनिन. लिसन हिअर. पोलन ग्रेन कन्सिस्ट ऑफ लेअर. व्हॉट इज नेम ऑफ दॅट लेअर? स्पोरोडर्म. स्पोरोडर्ममध्ये किती लेअर? 2. पहिला लेअर कोणता? एक्झाईन. एक्झाईन कशानं बनला? स्पोरोपोलेनिनपासून बनलेला असतो. ह्याचं काम असतं पोलन ग्रेनला एन्व्हायरमेंटल फॅक्टरपासून डिग्रेडेट होऊ न देणं. लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा जो लेअर आहे हा आतमधला लेअर आहे, त्याला इंटाईन म्हटलं जातं. लक्षात ठेवा. काय म्हणाल त्याला? इंटाईन हा मधला लेअर असतो. इंटाईन हा स्मूथ लेअर आहे. हा सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेला असतो. एक्झाईन कशापासून बनला? स्पोरोपोलेनिनपासून. आणि इंटाईन कशापासून बनतो? सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनणारा हा लेअर आहे. एक्झाईनमध्ये पोलन ग्रेनपासून मेल गॅमेट तयार होत असताना एक ट्यूब तयार होते, तर त्या ट्यूबला आपण पोलन ट्यूब म्हणतो. पोलन ट्यूब तयार होण्यासाठी एक गॅप असतो काही ठिकाणी, तर त्या गॅपला या ठिकाणी जर्म पोर असं म्हणतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला? जर्म पोर. डायकॉट प्लांट जर बघितलं आपण तर डायकॉट प्लांट म्हणजे द्विदल वनस्पती म्हणतो आपण त्यांना. तर त्यांच्यामध्ये आपल्याला 3 जर्म पोर आढळतात, त्यामुळे त्याला ट्रायपोरेट अशी टर्म आहे. आणि त्यानंतर मोनोकॉटमध्ये एकच जर्म पोर आढळतो, त्याला या ठिकाणी युनिपोरेट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. राहील लक्षात तुमच्यात. हा झाला मायक्रोस्पोर. व्हॉट डू यू नो अबाउट द मायक्रोस्पोर? Microspore develops from microspore mother cell by meiosis cell division. Each microspore is non-motile, haploid, unicellular with single nucleus. It is surrounded by layer collectively called sporoderm. Sporoderm consists of how many layer? 2 layer. What is first layer? Exine. Exine is the outermost layer, protective layer. It is formed from complex non-biodegradable substance. What is the name of that substance? Sporopolenin. Once again, sporopolenin. महत्त्वाचा शब्द आहे. Second one, intine. Intine is the inner layer. It is a smooth layer formed from cellulose and pectin. एक्झाईनमध्ये आपल्याला काही ठिकाणी गॅप दिसतो फॉर फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब अँड दॅट गॅप्स इज कॉल्ड जर्म पोर. जर्म पोर. लक्षात ठेवा. काय म्हणाल त्याला? जर्म पोर. फिगरमध्ये बघून घ्या. हे जर्म पोर मोनोकॉटमध्ये एकच असतो, त्यामुळे त्याला आपण युनिपोरेट म्हणा. आणि डायकॉटमध्ये 3 असतात, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? ट्रायपोरेट म्हणा. ट्रायपोरेट. इथं खाली एक फाइंड आउटमध्ये क्वेश्चन दिला आहे बघा. वाय पोलन ग्रेन कॅन रिमेन वेल प्रिझर्व ॲज फॉसिल. काही ठिकाणी फॉसिलमध्ये पोलन ग्रेन आढळेल, म्हणजे इतकी दिवसापासून ते मातीत गाडले गेले तरीसुद्धा ते प्रोटेक्टिव्ह आहे. त्याचं कारण काय? त्याच्या भोवती असलेला प्रोटेक्टिव्ह लेअर जो की स्पोरोपोलेनिनपासून बनलेला आहे. स्पोरोपोलेनिनमुळं पोलन ग्रेन प्रिझर्व होण्यामध्ये मदत होते. राहील लक्ष तुमच्या. तर हे झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर फ्लावरमध्ये 4 पार्ट: कॅलेक्स, करोला, अँडोशियम, गायनोशियम. अँडोशियमच्या मेंबरला आपण स्टेमन म्हटलं. स्टेमनचे 3 पार्ट: फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर. TS ऑफ अँथर बघितलं. TS ऑफ अँथरमध्ये 2 पार्ट बघितले आपण. पहिला अँथरवॉल. अँथरवॉलमध्ये आपण 4 लेअर बघितले: एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर आणि टॅपेटम. टॅपेटम हा न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पोलन चंबर बघितलं. पोलन चंबरला आतमध्ये मायक्रोस्पोर मदर सेल होत्या, त्याला आपण पोलन मदर सेलसुद्धा म्हणतो. पोलन मदर सेलमध्ये मिओसिस होतं आणि त्यानंतर पोलन ग्रेन तयार होतात. पोलन ग्रेन कसे आहेत? युनिसेल्युलर, हेप्लॉइड आहेत, सिंगल न्यूक्लियस असतो, त्याच्याभोवती लेअर आहेत, त्या लेअरला आपण स्पोरोडर्म असं म्हणा. स्पोरोडर्मचे 2 लेअर, एक्झाईन आणि इंटाईन. एक्झाईन कशापासून बनला? स्पोरोपोलेनिन. इंटाईन कशापासून बनेल? सेल्युलोज आणि
पेक्टिन, राहील लक्षात. ओके, रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणते इव्हेंट्स बघितले आपण? प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. ओके. तर हे झालं टी एस ऑफ पॅन्थर. टी एस ऑफ पॅन्थर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर किंवा पोलन गेन हाही महत्त्वाचा आहे. 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर आणि 4 मार्कासाठी टी एस ऑफ अँथर. कधी फिगर जी आहे, फिगर 1.4a ही फिगर एक्झाममध्ये कदाचित 2 मार्काला तुम्हाला ड्रा वेल लेवल डायग्रॅम ऑफ टी एस ऑफ अँथर ही फिगरसुद्धा विचारली जाऊ शकते. राहील लक्ष तुमच्या. तर कालच्या व्हिडिओमध्ये झालेला पार्ट किती जणांनी वाचला, कोणाकोणाला कळाला, शॉर्ट नोट्स काय काढल्या, हे काही माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणखीन. तर तुम्ही रेग्युलरली झालेला पोर्शन बघत चला, वाचत चला. टेक्स्टबुक नसेल तर सॉफ्ट कॉपीमध्ये बघा आणि तुमचा अभिप्राय कळवत चला. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे किती विद्यार्थी कनेक्ट झालेत हे आम्हालाही कळेल. उद्याच्याला आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो की 4 मार्काचा आहे ते आपण उद्याच्याला बघूयात, जे की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट आहे. आज एवढा पोर्शन प्रिपेअर करून मला उद्यापर्यंत त्याचा रिप्लाय द्या. राहील लक्षात तुमच्या. काही विद्यार्थी खूप चांगलं करत आहेत, पण काही करायलेत की नाही हे काही म्हणजे आणखीन माझ्यापर्यंत पोचलेलं नाही. ठीक आहे, सी यू टुमारो. उद्या जमलं तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटचे फिगर तुम्ही काढायचे आहेत. लक्षात ठेवा, ठीक आहे. या चॅप्टरमधले फिगर महत्त्वाचे आहेत. तर उद्या सर्वांनी मला या फिगर पिरियड सुरू होण्याच्या अगोदर या फिगर व्यवस्थित पेन्सिलने ड्रा करून मला सेंड करा. राहील लक्ष तुमच्या. उद्या आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूयात. 4 ते 5 लेक्चरमध्ये एक चॅप्टर आपण कवर करत जाऊ. काही अडचण असेल तर कॉल करत चला, किंवा कुठला पोर्शन कळत नसेल तर पुन्हा आपण क्लास सुरू झाल्यानंतर बघूयात. ओके, सी यू टुमारो. हॅव गुड डे. बाय.